योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आदौ रामतपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीवसम्भाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लङ्कापुरी दाहनं. पश्चाद् रावणकुम्भकर्णहननम्, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्, आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. जय जय रघुवीर समर्थ. रामांना सांगितलंय मागच्या भागामध्ये त्यांनी की निर्गाठीसारखा घट्ट असा जगद्भ्रम मनातून काढून टाक. रामांना सांगतायत बरं. इथेच तर सगळं म्हणजे तत्वज्ञान आहे. राम ऐकत असतील. आपल्याला एखादी जरी गोष्ट कल्पना असली एखाद्या गोष्टीची, मला जर एखादी गोष्ट माहिती आहे आणि जर कोणी मला सांगत असेल, सर्वसाधारण गोष्ट, अगदी सर्वसाधारण संसारामधली एखादी गोष्ट मला माहिती आहे आणि मला जर कोणी सांगत असेल, मी शांत बसू नाही शकत. हो मला माहिती आहे, हो मला माहिती आहे, हो मला समजलं. त्याच्या पुढचंही सांगायचा आपण प्रयत्न करतो. हे मला माहिती आहे, कल्पना आहे. नसेल कल्पना तर एक वेळ श्रवण करतो. पण ज्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे त्या कल्पनेला श्रवण करणं, इथेच रामांचा मोठेपणा आहे. जय जय रघुवीर समर्थ. सगळं माहिती आहे, स्वतः परब्रह्म आहेत, आणि तरीसुद्धा जेव्हा गुरु काही सांगतात तेव्हा नुसतं ऐकणं नाही, नुसतं ऐकत नाहीत, सगळं मनन चिंतन निजिध्यासन करून पुढे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ते उतरवलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना खरं महत्त्व आहे. हे सगळे ग्रंथ, पुराण आणि ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत त्याच्यातला एक कण जरी आपण अनुभवला नाही, तोपर्यंत या गोष्टींना किंमत नाही. त्यामुळे जे जे शब्द ते सांगतायत ते सगळे शब्द ते इतके मन लावून ऐकतायत की त्यातून माझा फायदा झाला पाहिजे, माझं कल्याण झालं पाहिजे आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. हा निश्चित बुद्धी, निश्चयात्मक बुद्धी रामांची आहे. आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी सांगितलं निर्घाटीसारखा घट्ट जगद्भ्रम, रामांना सुद्धा भ्रम झाला आहे की मी, त्यांना त्रास आहे आणि म्हणून मी निराश आहे. हा भ्रम आहे म्हणतात ते. कोणत्याही प्रकारचा भ्रम असू शकतो. मी सुखात आहे हा पण भ्रम आहे, मी दुःखात आहे हाही भ्रम आहे, मला सगळं समजतं हाही भ्रम आहे, मला काहीच समजत नाही हाही भ्रम आहे. या मोठ्या भ्रमातून म्हणून त्यांनी निर्गाठीसारखा घट्ट जगद्भ्रम म्हटला. मग जेव्हा त्यांनी सांगितलं तत्व समजावून देण्याकरता भेददर्शक शब्द आपण वापरतो, ह्याबद्दल चर्चा झाली. मग यानंतर अविबोधात अयम वाद ज्ञाते दैवम च न विद्यते. जोपर्यंत ज्ञान झालं नाही तोपर्यंतच भेद गृहीत धरून बोलणं, काहीतरी गृहीत धरून बोलणं. परंतु एकदा का अद्वैताचं ज्ञान झालं की उरतंय काय, शिल्लक काय उरतंय, एकदा का ते ज्ञान झालं म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञान, हे गोष्टी काय आहे, काही बाकी गोष्टी महत्त्वाच्या नाही आहे. कोणत्याही प्रकारचं ज्ञान, बाकीच्या काय मागच्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहे. काय ज्ञान झालं ते म्हणतात, जर ज्ञान झालं आणि ब्रह्मानुभव शिल्लक राहिला. सगळ्यात महत्त्वाचं की ब्रह्मानुभव शिल्लक राहिला म्हणजे कितीही ज्ञानी पुरुष आहे, अगदी मग रावण त्याचंच उदाहरण आहे ना, की वेदशास्त्र संपन्न दशग्रंथी ब्राह्मण,
बरं, नुसता दशग्रंथी ब्राह्मण नाही, गुरुस्थानी शिव आहेत स्वतः. ज्यांना शिवांना राम आणि रामांना शिव मानणारे जे तत्व आहे ते त्याच्यासोबत नुसते पाठीशी नाही, तर रावणाच्या कर्तृत्वाला घाबरतात सुद्धा. इतकी भयंकर कडक उपासना करतो, राक्षस कुळातला असल्यामुळे उपासना कडक करतो. जे देव करू शकत नाही अशा प्रकारची उपासना रावण करू शकतो, कारण त्याच्यामध्ये ती शक्ती आहे, ती मायावी शक्ती आहे. ऐकत नाही शिव म्हटल्यावरती उचलून घेणारे, कैलास पर्वत उचलून आणणारा रावणच आहे. मग इतकं ज्ञान त्याच्याजवळ आहे, मग ज्ञानाची कमतरता आहे असं म्हणू नाही शकत आपण. ज्ञान आहे, गुरु आहे. ज्ञानही आहे आणि गुरुही आहे, दोन्ही गोष्टी आहे. मग कोणत्या प्रकारचं ज्ञान निरर्थक ठरतं हे यावरून कळतं. सर्व प्रकारचे ग्रंथ वाचन आहे, दशग्रंथी ब्राह्मण स्वतः आहे, शिवाचा आशीर्वाद आहे, आणि तरीसुद्धा ते ज्ञान नाही. मग ज्ञानाच्या मागे लागण्याचं कारण काय? याचा अर्थ ज्ञान मिळवत राहावं, पण एकदा भक्तीनंतर ज्ञान मिळवत राहावं. नुसत्याच ज्ञानाला उपयोग नाही. म्हणून म्हणतात सगळेजण की सद्गुरू असल्याशिवाय ज्ञानाला किंमत नाही. मग त्याच्याजवळ ज्ञान नव्हतं, हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे आजच्या निरूपणाला प्रारंभ करण्यासाठी. मग या गोष्टींचा जर विचार केला तर जोपर्यंत ज्ञान झालं नाही, याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आत्मज्ञान झालं नाही, जोपर्यंत आत्मसंतुष्टी झाली नाही, जोपर्यंत आपण काही गृहीत धरून बोलत नाही, जोपर्यंत अद्वैत म्हणजे द्वैत भावना निराश पाहून निशब्द असा ब्रह्मानुभव, असा निशब्द असा ब्रह्मानुभव रावणाला असेल का? ज्या अर्थी रामांशी वैर घेतलाय, ज्या अर्थी आत्मस्वरूपाशी वैर घेतलाय. आता ते सगळे अवतार याच्यासाठी आहे की त्यांचं मागच्या जन्मीचं प्रारब्ध भोगायचं आहे, ते जय विजय आहेत, हे सगळ्या गोष्टी सोडून द्या. पण त्याच्यातून आपण शिकण्यासारखं असं आहे की जर त्याच्याजवळ ब्रह्मानुभव नसेल, घाबरलेला आहे तो. एकदा जरी वाटलं त्याच्याजवळ आपल्याजवळ शक्ती आहे, भरपूर शक्ती आहे असं त्याला माहिती होतं, पण शक्ती असल्यानंतर सुद्धा रात्री एकांतामध्ये जेव्हा तो विचार करायचा तर घाबरलेला होता. कारण आपलं कोणत्या क्षणी आपण संपू याची त्याला भीती होती. त्यामुळे ब्रह्मानुभव त्याला नव्हता. ब्रह्मानुभव असता तर जो निर्भय असतो, जो निशंक असतो आणि ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो, तो आणि तोच फक्त ज्ञानी. बाकी सगळे अज्ञानी. जय जय रघुवीर समर्थ, कितीही ज्ञान मिळालेलं असला तरी तो अज्ञानीमध्ये गणला जातो. आणि त्याच्या विरुद्ध जर भक्त असेल आणि त्याला जर त्याच्या द्वैतावरती विश्वास असेल, द्वैतावरती की आपले जे आराध्य आहे त्याच्यावरती जर विश्वास असेल आणि तो जर आत्मज्ञानी असेल, स्वतः आत्मानंदामध्ये लीन असेल, स्वतः जो आनंदी असेल, स्वतः जो समाधानी असेल, तर तो ज्ञानी आहे. याच्या व्यतिरिक्त तिसरं ज्ञान घेण्याची सध्या तरी गरज नाही. नंतर एकदा का ते ज्ञान झालं ब्रह्मानुभवाचं, किंवा जे खरं ज्ञान झालं त्याच्यानंतर जे येणारं ज्ञान आहे ना, ते कितीही येऊ द्या, मग त्यानंतर ज्ञानाची कसोटी लागते आणि ज्ञान मग आपल्या डोक्यावर हावी होत नाही. मग त्यामुळे त्यांनी सांगितलं ब्रह्मानुभव शिल्लक राहतो, आणि हा जर ब्रह्मानुभव नसेल तर ज्ञानाला उपयोग नाही. आपण सुरुवातीला विचार करतो की फक्त हे ज्ञान मिळून फायदा झाला नाही, ते तर वाया गेलं. आता इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आणि डिग्री घेतल्यानंतर त्या डिग्रीचा नुसताच डिग्री म्हणून उपयोग झाला, प्रत्यक्षात त्या ज्ञानाचा मला उपयोग झाला नाही. कारण ॲप्लिकेशन नॉलेज हे वेगळंच आहे असं जेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात येतं. शिकवणारासुद्धा आधी शिकला आणि शिकवायला गेला, तर शिकवायला जेव्हा जातो, टीचर म्हणून जेव्हा जातो, तेव्हा त्या प्रत्यक्ष ज्ञानाचा उपयोग होत नाही, त्याची कसोटी कामाला येते. मग तेव्हाही तर ते ज्ञान तसं वाया गेलं असं म्हणता येत नाही, कारण की त्या ज्ञानातूनच ही जी प्रगल्भता येते ती प्रगल्भता शक्य आहे. पण त्याच्यावर जर अहंकार हावी असेल रावणासारखा, तर या सगळ्या गोष्टीचा उपयोग नाही. ज्ञान शून्य आहे. मग ज्ञानयोग सांगत असताना आधी भक्तियोग असला पाहिजे, मनामध्ये भक्ती असली पाहिजे, आणि तरच त्या ज्ञानाला किंमत आहे. मग जे उरलेलं ज्ञान आहे ते उरलेलं ज्ञान म्हणजे तू आनंदी आहे का. किती सोपं. आणि खरं म्हणजे मला जेव्हा जेव्हा याच्यावरती चर्चा करते तेव्हा असं वाटतं आपल्या आनंदाबद्दल इतका त्रास, निगरगट्ट गाठ अशी पडली आहे की आपण आनंदी राहू शकत नाही. आपण दुसऱ्याच्याकडून आनंद घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे, आपला आनंद दुसऱ्यांवर अवलंबून असल्यामुळे, तो आनंद जर खरा नाही, ब्रह्मानुभव तो नाही. ब्रह्मानुभव म्हणजे आनंद, आत्मानंद, आत्माराम दासबोधामध्ये म्हणतात. तसं जर म्हटलं तर ही निगरगाठीसारखा भ्रम जो रामांना आहे तोच प्रत्येक जीवाला आहे. त्यांचा चांगल्या दृष्टीने की माझ्या जनतेचं कल्याण कसं होईल, आपल्या दुःखासाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे, पण तो आहे भ्रमच. मग ब्रह्मानुभव जर नाही, या सगळ्या गोष्टींचा जर ब्रह्मानुभव हाही शब्द थोडा कठीण आहे.
स्वतःजवळचं समाधान, स्वतःजवळचा आनंद आणि शीतोष्ण सुख दुःखेषु सतत समाधानी अवस्था असेल तर मग आपल्याला तो जो शिल्लक राहतो ना, ते तुझं मूळ रूप आहे म्हणतात. आणि प्रत्यक्षात विचार जर केला, थोडासा विचार केला, चिंतन, तर आपण आनंदासाठीच तर झगडतो. सगळा आनंद आणि समाधान यासाठी झगडतो. कोणतीही कृती जगातली, कोणतीही कृती आपण जी करतो ती फक्त आनंदासाठी करतो. आणि तो आनंद जर आपल्याजवळ शिल्लक आहेच, तो माझ्या खाण्यावर अवलंबून नाही, तो माझ्या पिण्यावर अवलंबून नाही, तो माझ्या व्यक्तींवर अवलंबून नाही कोणाच्या, तो माझ्या समाजावर अवलंबून नाही, तो कशावरच अवलंबून नाही, तो फक्त माझा माझा आहे, हे जर माझ्या मनाला पटलं तर तो निगरगाठीसारखा भ्रम दूर झाला. माझ्यासाठी संबंधितच मला यावरती चर्चाच करता येत नाही की अरे माझ्याजवळ असून सुद्धा आपण का विसरतो. माझ्याजवळची वस्तू विसरून दुसरीकडे आनंद शोधण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तो ब्रह्मानुभव मिळू शकत नाही, तो आनंदात स्थिर राहू शकत नाही. कारण युनिव्हर्सल ट्रूथ आपल्याजवळ आहे. बाकीच्या साध्या सत्याचं आपल्याला काय घेणं देणं आहे. ते सत्य असो किंवा असत्य असो, ते सत्य असो किंवा असत्य असो, माझा संबंध त्याच्याशी नाही. मी युनिव्हर्सल ट्रूथमध्ये स्थित आहे. असा जो अनुभव शिल्लक राहतो तो खरा आनंद आहे रामा. त्यांचं त्यांच्या प्रारब्धावर सोड आणि तू तुझं कर्तव्य कर. बरं, कर्तव्यही करत असताना मी त्यांचं कल्याण करतो असा नसून माझ्याकडून जे काही घडतंय त्यामुळे त्यांचं कल्याण होतं, ही जर भावना असेल तर त्या ब्रह्मानुभवामध्ये तू राजाच्या राजवाड्यामध्ये आणि वनवासामध्ये ते खुश राहिलेत. अन्यथा या दोन्ही गोष्टी एकत्र एका जीवनात आल्यानंतर माणूस सुखी राहिला असं होऊ शकलं नसतं. आपल्याजवळ जे दुःख येतं आपल्याला, त्या दुःखामध्ये इतकं विदीर्ण होतो आपण की त्या ठिकाणी सुख नव्हतंच कधी किंवा कधी मिळणारच नाही अशी अपेक्षा असते. कारण सुख हे दुसरीकडून मिळणारी ही जी संकल्पना आहे ती मनामध्ये फिक्स असते. त्यांनी सांगितलं की निगरगाठीसारखा भ्रमच दूर कर, तू जिथे आहे तिथे सुखी आहे. सीते मातेनी म्हटलं असतं मी येते, नसतं म्हटलं तरीही ते आनंदात होते. कारण त्यांनी त्यांचा मार्गक्रम ठरवला होता की मला अशा प्रकारे जायचं आहे. हे आपण रामांचं चरित्र का म्हणतोय, कारण की वसिष्ठ आणि राम संवाद असल्यामुळे पुढे त्यांचं आयुष्य बघत असताना ह्या दृष्टीने आपण हा विचार करतोय. तू निघून गेला, तुला निघून जायचं तर पितृवचन पाळायचं आहे, ह्यावरती तू स्थिर राहा. त्याच्या पुढच्या संकल्पनांचा विचार करण्याची तुला गरज नाही. जे तुझ्या पदरी पडलं आहे ते सगळं तुला स्वतःच्या आनंदामध्ये स्थिर असताना स्वतःचं उत्तम कर्तव्य करत तुला घालवायचं आहे. एक शब्दही राम बोललेले नाही आपल्या जीवनामध्ये, त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवलं आहे. हे वसिष्ठांचं कर्तव्य आहे, हे वसिष्ठांचे मोठेपण आहे. वसिष्ठ आणि राम यांच्यामध्ये सांगणारे वसिष्ठ आहेत, ऐकणारे राम आहेत. आणि ह्यामधून जे काही निर्माण झालं आहे ते ब्रह्मानुभवाचा अनुभव देण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे तो रामांनी सफल केला आहे. आणि हेच जीवनाचं खरं तत्त्वज्ञान आहे. मग असा ब्रह्मानुभव जो शिल्लक राहतो, मग शिल्लक राहण्यावरती भर दिलाय. जे शिल्लक राहिला, आता सुखाचा अनुभव आला पण शिल्लक मी होतो, दुःखाचा अनुभव आला शिल्लक मी होतो, मग मी सत्य आहे ना. आणि मी सत्य असताना मी समाधानात राहणार. माझं समाधान हे माझा मूळ रूप आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. गुरूंचा विषय करत असताना कोणत्याही प्रकारची गुरुची मूर्ती समोर येत नाही. आता गुरुपौर्णिमेचे वेध लागले. गुरुपौर्णिमेमध्ये बाकी सगळ्या देवांचं वर्णन करत असताना त्यांचं वर्णन आपण करतो. अजानुबाहू राम, त्याच्यानंतर सुदर्शनधारी कृष्ण विष्णू. पण गुरूंचं जेव्हा वर्णन करतो ब्रह्मानंदम परमसुखदम, मग ते तत्व आपल्यात आहे. त्यांच्याजवळ जे तत्व आहे ते आपल्या, ते कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही आहे ती. ते सुख, ते उरलेलं सुख त्यांच्याजवळ जे आहे ते समाधान, सुखही नाही म्हणता येत त्याला. सुख आणि दुःख या माईक कल्पना आहे. समाधान जे आहे त्या समाधानाला ब्रह्मानुभव शिल्लक राहतो. हा याच्यावरती रामांना भर द्यायला सांगितलं आहे. द्वैत भावना निरास पाहून. आता या द्वैत भावनेमध्ये कालपासून जे एक निरूपण चाललं आहे की द्वैत भावनेमध्ये एक द्वैत भावना चालते आहे. कोणती? की जी दास्य भक्ती आहे. तू स्वामी आहे आणि मी भक्त आहे, ही द्वैत भावना चालते. पण माया आणि ब्रह्म यामधली जर मायेच्या दृष्टीने द्वैत असेल तर ते द्वैत चालणार नाही. की मायेच्या संदर्भातलं कोणत्याही प्रकारचं द्वैत चालणार नाही. ते द्वैत चालेल जे दास्य भक्तीमध्ये आहे. नाही तर सरळ अद्वैताचा संबंध की तू आणि मी एक आहे. तू आणि मी एक आहे हे जोपर्यंत स्थित होत नाही तोपर्यंत स्वामित्व पत्करणं आवश्यक आहे. त्यांनी स्वामित्व देणं आपल्याला आणि आपण त्यांचं शिष्य होणं हे द्वैत चालतं आहे. ही द्वैत भावना निरास पावल्यावर अद्वैताचा सिद्धांत आहे. पण अद्वैताकडे जाण्याच्या पूर्वी दास्यत्व जसं हनुमंतांनी स्वीकारलं आहे, जसं रामांनी त्यांच्या पायाशी बसून स्वीकारलं आहे, गुरु तुम्ही म्हणाल तसं, तेव्हा कुठे ती
स्वामित्वाची भावना मनात येते आणि मग त्यांच्यावरती विश्वास बसतो. विश्वास बसल्यानंतर प्राधान्यक्रमाने जे प्राधान्यक्रमाने आपण आता संसाराकडे थोडं दुर्लक्ष, कृतीवरती लक्ष आणि परमात्म्याकडे, आतल्या परमात्म्याकडे लक्ष, की तो आतला परमात्माच खुश आहे का? हो, आज माझ्या या कृतीतून, आज माझ्या विचारातून, आज माझ्या वागण्यातून परमात्मा खुश असल्याचं लक्षण, कारण मी स्वतः खुश आहे. ह्या माझ्यावरती केंद्रित करण्याचा हा जीवनाचा प्रयत्न आहे. मग ती द्वैत भावनामधली दुसरी म्हणजे फक्त दास्यभक्ती, अन्यथा अद्वैत भक्ती होऊ शकत नाही. म्हणून दास्यभक्ती हा अंतिम पर्याय आहे सुरुवातीला. मग त्या दास्यभक्तीतून त्यांना जे काही मिळालं ते सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे आणि तो इतिहास आहे. तत्त्वज्ञानाचा गंधही नसलेले, या ठिकाणी तत्त्वज्ञानाचा गंधही नसलेले अप्रबुद्ध लोक निरनिराळे तर्कवितर्क करून निरर्थक वादविवाद करीत असतात. परंतु एकदा वेदांत तत्वाचे ज्ञान झाले आणि सर्वम खल्विदम ब्रह्म असा अनुभव आला म्हणजे सर्व प्रकारचे भेदभाव आपोआप गळून जातात. म्हणून हे रघुश्रेष्ठा, तू उपनिषदांमधल्या महावाक्यांच्या वाच्यार्थाचा त्याग करून लक्ष सूचित अर्थावर मन पक्के कर आणि माझे यापुढील विवेचन ऐक. तुला आता एकदा स्थिर करावं लागेल मनावरती. दोन असं काही नाही. जे तू करतोय ते मी सगळं बघतोय अनंत डोळ्यांनी. अनंताचं वर्णनच तसं आहे की मी अनंत डोळ्यांनी बघत असतो आणि ते बघत असताना तुला मी बघतोय, कारण मी तुझ्या आतच बसलोय. तू इतर सगळ्यांपासून जरी लपवू शकला, या सगळ्या गोष्टी ज्या काही तू करतोय, चांगले किंवा वाईटही इतरांपासून लपवले तर इतरांपासून लपल्या जातील, पण माझ्यापासून नाही. चांगल्या गोष्टी केल्या तर इतरांना कळणार नाहीत, पण मला कळतात. या सगळ्या गोष्टींवर जर तू स्थिर राहिला तर बाकी माझं, त्याच्यानंतर तू माझं विवेचन ऐक. अन्यथा या माझ्या विवेचनाला अर्थ नाही, कारण ते पटणार नाही. जोपर्यंत सांगणाऱ्याचा हेतू स्पष्ट होत नाही आपल्या मनामध्ये, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची निश्चिती वाटत नाही. आणि निश्चिती वाटत नाही, एकदा निश्चयात्मक बुद्धी झाल्याशिवाय या गोष्टी ऐकून फायदा नाही. ऐका, पण ऐकून त्याचं जे कल्याणाचा मार्ग पुढे उघडा होणार आहे तो होणार नाही. आणि जर तो उघडा झाला तर याच क्षणी तुझी मुक्ती निश्चित आहे, किंवा तुझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मी अगदी याच क्षणी सांगू शकतो. त्याचा तू उपयोग जास्तीत जास्त करून घे. आणि याचा उपयोग रामांनी केला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रामचरित्र का घडलं, रामायण का घडलं, कारण या सगळ्या गोष्टींचा उपयोग रामांनी केला आहे. त्यांच्या नावाने आपलं कल्याण आहे. त्यांनी हे असं वागल्यामुळे, कर्तव्य केल्यामुळे आपलं कल्याण त्यांच्या नामात आहे. आणि रामतत्व हे खरं परब्रह्मतत्व असल्यामुळे, परब्रह्मसुद्धा गुरूंच्या समोर लीन असल्यामुळे मग रावणाचा विरोध ते करू शकले. अन्यथा रावणाचा विरोध शक्यच नव्हता. इतका तो दशग्रंथी ब्राह्मण, अतिशय उत्तम ज्ञानी, प्रबुद्ध म्हणता येणार नाही त्याला, पण ज्ञानाने भरपूर असलेला जो, आता महात्माही शब्द त्याला वापरता येत नाही. म्हणजे बघा, ज्ञान असून सुद्धा त्याला महात्मा म्हणता येत नाही, इतकी नीच पातळी गाठल्या जाते ज्ञान असून सुद्धा. आणि या ठिकाणी सगळं ज्ञानाने संपन्न असले परमात्मा जेव्हा रामरूपामध्ये वसिष्ठांच्या समोर बसतात, तेव्हा त्यांचं जे तेज, दिव्य तेज प्रगट होतं, त्या तेजाने आपलं कल्याण आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे समाधान कशात आहे? ऐकण्यामध्ये आहे. समाधान कशामध्ये आहे? श्रवण करण्यामध्ये. समाधान कशामध्ये आहे? शरणागतीमध्ये आहे. मला जे वाटतं ते अंतिम असणं ते ज्ञानी पुरुषाला सुद्धा शक्य नाही. तोच ज्ञानी आहे जो परिस्थितीला सामोरा जाऊन आहे ते स्वीकारतो. रामांनी आहे ते स्वीकारलेलं आहे. याच्या वेगळं चरित्र कृष्णांचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यासारखं वागायचं नाही आहे. त्यांनी सांगितलेलं ऐकायचं आहे आणि यांनी केलेलं आपल्याला करायचं आहे. कृती त्यांची, रामांची आपल्याला करायची आहे. आणि कृष्णाने ज्या त्यांच्या मुखातून जी बाहेर पडलेली भगवद्गीता आहे ते आपल्याला ऐकायचं आहे. या दोन चरित्रांमधला हा फरक आहे. जग म्हणजे कृष्ण परमात्मा स्वरूपात पूर्णावतारामध्ये जन्म घेतल्यासारखं, आणि रामांनी नरावतारामध्ये जन्म घेतल्यामुळे कृती केली आहे न बोलता सुद्धा. किती गडगडाट करायचा रावण, त्याच्या ज्ञानाचा किती गडगडाट, हा 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 हसणं काय त्याचं, आणि त्यापुढे रामांचं स्मित आणि कृती, आणि शेवटी विनाश. अनुपमेय हे सुरू जाहले राम रावणांचे, असे हे राम रावणांचे. ते युद्धाला सुद्धा महत्त्व आहे, कारण इकडे धर्म आणि तिकडे अधर्म याचं राज्यामध्ये जो विजय झालेला ते युद्ध बघणं आणि त्या युद्धाचं वर्णन करणं सुद्धा आपल्या कल्याणाचं आहे. कारण ते त्यांचा हेतू आणि त्यांचं जे शरणागती आहे, या सगळ्या शरणागतीतूनच त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे.
मग आता जग म्हणजे पसरत जाणार चित्त, ह्यावरती आपण चिंतन केलं. चित्तमेव ही संसारो रागादी क्लेश दूषण. आता त्यांनी म्हटलं आसक्ती, तिरस्कार. आता या मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकल्यानंतर हे जे षड्रिपूंबद्दल जेव्हा बोलतो त्या अगदी छोट्या वाटतात. छोट्या वाटतात, विचार करायला नाहीत असं म्हणत नाही. पण हे मोठं चिंतन घडल्यानंतर मग आता मायेतून आलेले जे दुर्गुण आहेत, मायेचे दुर्गुण आता लक्षात येतील ते, की आसक्ती, तिरस्कार, राग, द्वेषादी क्लेशांनी दूषित झालेले चित्त म्हणजे संसार. जर आपल्यामध्ये शुद्ध तत्व असेल, जर आपण समाधानी असो, तर तो आत्मसाक्षात्कार आहे, म्हणजे ते मूळ रूप आहे. आणि जिथे जिथे म्हणून शंका असतील, जिथे जिथे म्हणून तिरस्कार असेल, जिथे जिथे म्हणून वेगळ्या प्रकारची भावना असेल, ती माया आहे. त्या मायेने इतकं ग्रासून टाकलंय की त्या ठिकाणी शुद्ध असं सात्विक स्वरूप आपलं स्वतःचं दिसत नाही, त्यामुळे भगवंताचंही दिसत नाही. एका पाठोपाठ एक अशी वासना, कर्म, त्यांची सुखदुःखादी फळे अशी चालत जाणारी ती साखळी नष्ट होते कशाने? जेव्हा ते चित्त संसारामधलं निघून आणि परमात्म्यामध्ये लीन होण्याचा प्रयत्न करतं, ती बुद्धी त्या ठिकाणी स्थिर होण्याचा प्रयत्न करतं. आता परमात्मा म्हणजे सुद्धा काय, की परमात्मा म्हणजे आनंद स्वरूप, सच्चिदानंद रूपाय. जो सच्चिदानंद सतत सत्य आहे, तो आहे आणि आनंदात स्थिर आहे, अशा रूपामध्ये स्थिर होणे म्हणजे त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न आपण याही क्षणी करू शकतो. कितीही कठीण परिस्थितीमध्ये ही गोष्ट आपण साध्य करू शकतो आणि तीच फक्त स्वतःच्या कल्याणाची आहे आणि तीच आपल्यासोबत जाणार आहे आणि तीच आपल्यासोबत आहे, असणार आहे आणि जाणारही आहे. मग तरीही त्याचा शोध न घेता आपण इतर ठिकाणी जर असू तर ते सगळं संसार आहे. लोकव्यवहारात काय किंवा अध्यात्मशास्त्रात काय, सर्व पदार्थ बाह्य किंवा आंतरिक म्हणजे चित्ताचा विस्तार आहे. जे तुम्ही विस्तार कराल मनाचा, तसा विस्तार म्हणजे संसार आहे. जसा तुम्ही विस्तार कराल तसा. एकाच परिस्थितीमध्ये दोन व्यक्ती असतील तर त्यांच्या चित्ताचा विस्तार वेगवेगळा असतो आणि त्या चित्ताचा विस्तार म्हणजेच आपला सर्व चित्ताचा विचार मुख्य आहे, त्याची चिकित्सा केलेली आहे. रामा, नित्याच्या जीवनक्रमात जवळ नसलेली वस्तू साधनांच्या साह्याने प्राप्त करून घेणे. जवळ नसलेली वस्तू साधनांच्या साह्याने प्राप्त करून घेणे, जे प्राप्त आहे त्याचे रक्षण करणे, सांभाळणे, प्रयत्नांची दिशा ठरवून निरनिराळी साधने वापरून साध्य वस्तू आपलीशी करून घेण्याच्या दृष्टीने विचार करणे व योग्य शिष्टसंमत उपाय वापरून ती प्राप्त करून घेणे, इतरांशी देवघेव करणे, विचारविनिमय करणे, वाहन चालवणे किंवा फिरणे, वस्त्रालंकार धारण करणे, असे सर्व व्यवहार. किती व्यवहार सांगितले आहेत बघा. सगळ्या प्रकारचे व्यवहार. साधन मिळवणे सुद्धा, जर मला माझ्या आनंदासाठी साधन मिळवायचं असेल ते सुद्धा या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये आलं आहे. धारण करणे असे सर्व व्यवहार करीत असताना चित्ताची चालना, चित्ताची सावधानता आवश्यक आहे. जी गोष्ट करायची असेल त्या गोष्टीमध्ये चित्ताची सावधानता. त्यांनी सगळे शब्द सांगितले व्यवहार, की आपल्याला पाहिजे नित्याच्या जीवनक्रमात जवळ नसलेली वस्तू प्राप्त करणे साधनांच्या साह्याने. म्हणजे नोकरी करत असताना आपण जो पैसा मिळवतोय ते जे साधन आहे ते करत असताना जे प्राप्त आहे त्याचे रक्षण करणे. आता माझा जो पैसा आहे मी उघड्यावर ठेवू शकत नाही, मी कुठेही ठेवून दिलं तर चालणार नाही. त्याचं रक्षण करणे, त्याच्यानंतर त्याला सांभाळणे, प्रयत्नांची दिशा ठरवणे, हे सगळं करायचं. कोणतीही एका पॅरेग्राफमध्ये त्यांनी पूर्ण मायाचे विस्तार सांगितलाय. खाण्यासाठी आपण ज्या वस्तू जमवतो ते करत असताना, पैसा मिळवत असताना, स्वतःसाठी तयार होत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त चित्ताची चालना, चित्ताची सावधानता आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट सोडण्याचं कारण नाही. या किती 8 प्रकार उदाहरणं त्यांनी थोडक्यात सांगितले, पण त्यामध्ये आपला पूर्ण संसार आला. काहीही करा, जे कराल ते त्यामध्ये चित्ताची सावधानता म्हणजे सतत असावं सावधान असलं तर आवश्यक आहे. सर्व इंद्रियांच्या रूपाने खरोखर तेच कार्य निर्मित करत असते. सगळे इंद्रिय तेच निर्मित करीत असतात. कोण निर्माण करणं, त्या इंद्रियांना कोण सांगतं? मन. मग मन जर नियंत्रणात असेल तर इंद्रियांनी केलेलं सुद्धा वाया जाणार नाही. आणि मन अनियंत्रित असेल तर इंद्रियांना जर मोकळं सोडलं तर काय घडतं हे कलियुगामध्ये आपल्याला काही वेगळं सांगायला नको. कानांना काय ऐकावं वाटतं तर ते जर कानांनी मनाच्या नियंत्रणाखाली ऐकलं तर कल्याण आहे. मनाचा अनियंत्रित अवस्थेमध्ये कानांनी काही गोष्टी ऐकल्या तर त्याचा दुष्परिणाम आहे आणि आत्मकल्याण निश्चित नाही. डोळ्यांनी काय पाहायला पाहिजे ते जर न पाहता मनाच्या अनियंत्रित कारभारासारखं डोळ्यांनी जर केलं
तर हा दोष इंद्रियांचा नसून हा मनाचा आहे. मनाचा विस्तारामध्ये मनाने जर ठरवलं की आज आपल्याला फक्त अध्यात्माचा विचार चिंतन मनन करायचं आहे, फक्त आपल्याला स्वतःचा विचार करायचा आहे, अतिशय उत्तम कार्य करायचं आहे, परोपकार करायचे आहे आणि आनंदी राहायचं आहे, कुणालाही त्रास द्यायचा नाही, हे चांगल्या चांगल्या गोष्टी जो मनाच्यामुळे इंद्रियांना जर सांगितलं तर डोळे तेच बघतील जे मनाने सांगितलं आहे, कान तेच ऐकतील जे मनाने सांगितलं आहे. त्यामुळे मन स्थिर राहणे, चित्ताची सावधानता जर असेल तर आपले कान, नाक, पाय, हात इकडे तिकडे जाणारच नाही. मनाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हातपाय नको त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला जे दुःख प्राप्त होतं ते मनाचा दोष आहे, तो इंद्रियांचा दोष नाही. म्हणजे सगळं तुमच्यासमोर चांगलं आणि वाईट समोर उभं असताना जर आपण वाईटाकडे गेलो तर दोष मनाचा आहे, त्या डोळ्यांचा नाही. आपण जर चांगल्याकडे गेलो तर त्याचा फायदा करून घेतला डोळ्यांचा आणि मनाला आनंद झाला, ह्या गोष्टी बघून हृदयाला सुख झालं, आतल्या आत आनंद झाला, हा दोष किंवा कर्म हे डोळ्याचं नाही मनाचं आहे. मनाने डोळ्यांना चांगलं सांगितलं तेव्हा. मग हे जे चित्त जागेवर नसतं त्याला ते नसल्यासारखं आहे. मग अशा वेळी जेव्हा ज्याचं चित्त जागेवर नसतं आणि तो वाईट गोष्टी करतो, पाहतो, ऐकतो, करतो, अज्ञानामध्ये ज्या गोष्टी करतो त्याला या कॅटेगरीमध्ये धरता येणार नाही. जो मनाचा नियंत्रित आहे, म्हणून मनाचे श्लोक सांगितले रामदासांनी, आपल्या समर्थांनी, की मना सज्जना भक्तिपंथेची जावे. मग ह्याला ज्ञानदृष्टीने न बघता भक्तिपंथांनी जर बघितलं तर त्यांनी सांगितलं मना सज्जना भक्तिपंथेची जावे. असंच जा, याच रस्त्याने जा ज्या ठिकाणी तुझ्या डोळ्यांना आनंद मिळेल, तुझ्या कानांना श्रवणाने तुझ्या हृदयाला आनंद मिळेल, अशाच ठिकाणी तू जा. अन्य ठिकाणी तू जाऊ नको, नाहीतर ते सगळं असून नसल्यासारखं आहे. डोळे असून नसल्यासारखे आहेत, कान असून नसल्यासारखे आहे, हातपाय असून नसल्यासारखे, देह असून नसल्यासारखा आहे. उलट याच देहाचा उपयोग करून आणि आपण अतिशय उत्तम मनावर नियंत्रण जर असेल, हा मन हा राजा आहे, त्या मनावर ज्याचं नियंत्रण आहे हा त्याचा देह सोन्याचा होतो. मग हा देह गेला काय किंवा असला काय त्याची त्याला किंमत राहत नाही, कारण त्या देहाच्या द्वारे त्याच्या मनाने अत्युत्तम गोष्टीचा भोग घेतलेला आहे आणि तेच त्यांनी देहाला करायला लावलेलं आहे. असं सावधान जो असेल. मग रामांनी जर कोणाला मारलं, राक्षसांना मारलं, दोष लागतोय का? अर्जुनाने सुद्धा मारायचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं तू मार, आपण जर कोणाला मारलं तर आपलं पाप आहे जन्मोजन्मीचं. आपण कोणाला थापड जरी मारली तरी ते जन्मोजन्मीचं पाप आहे आणि पुढेही टिकणार आहे. पण कृष्णाने सांगितलं मार तर त्याचं पाप नाही. म्हणजे अंतरस्थ हृदयातलं परमात्मा जर आपल्यासोबत आहे आणि तो जर ती गोष्ट करवून घेत असेल ज्याच्याशी आपला काही संबंध नाही, ती गोष्ट पापात नाही उलट पुण्यात गणल्या जाते. मग ते पुण्य, मग त्या ठिकाणी जशी भगवद्गीता सांगून अर्जुनाला बदलवलं तसं रामांना सांगितलं, रामा तू राक्षसांचा वध करशील, वाली वधना खल निर्दालन. सगळ्यांनी त्यांच्यावरती आक्षेप घेतला की या वालीला मारलं आणि झाडाच्या आरून मारलं आणि हे चुकीचं आहे मारणं, तरी भगवंतांना त्याचा पश्चाताप नाही. का त्याचा वध केला याचं उत्तर माझ्याजवळ आहे आणि माझ्या हृदयातल्या भगवंताला ते माहिती आहे, त्यामुळे तो दोष लागणार नाही. उलट त्यांच्या चरित्रानेच आपलं कल्याण आहे. मग त्यांच्या कल्याणासाठी ते जे करतात ते करत असताना कसे करतात ते आत्मदे स्थिर, त्यांचं मन स्थिर आहे, त्यांची चालना चित्ताची साधना ही जी आहे ना ती साधना त्यांची अतिशय परिपक्व आहे. त्यामुळे त्यांच्या कृतीला किंमत राहत नाही, त्यांच्या पापपुण्याशी त्याचा संबंध जोडला जात नाही, उलट ते पुण्यवानच ठरतात. त्यांनी मारले, डॉक्टरनी ऑपरेशन केलं तर त्याचं शस्त्र हे त्याच्यासाठी पुण्यकारक आहे आणि एखाद्याने केलेला खून हे त्याच्यासाठी पाप आहे. मग शस्त्र एकच आहे, वापरण्याची वृत्तीमध्ये जो फरक आहे त्या वृत्तीमुळे ते, म्हणून ज्याच्यामुळे फरक पडतो ते नियंत्रणात आण म्हणतात. ती चित्ताची सावधानता आवश्यक आहे. कृतीमध्ये काहीही केलं तरी कृतीला विशेष महत्त्व नाही जे तुझ्या हेतूला आहे. हे तर भगवद्गीतेमध्ये असंच सांगितलं आहे भगवंतांनी, ते रामांच्या चरित्रातूनच घेतलेलं आहे. वसिष्ठांनी सांगितला जो संवाद आहे तेच ऐकून, कारण मागच्या जन्मी ते ऐकलं आहे रामांच्या रूपात कृष्णाने. मग या सगळ्या गोष्टी एकच बोलतात, हे कृतीतून बोलतात, ते मुखातून बोलतात. मग या सगळ्या गोष्टींचा जर तू विचार नाही केला तर ते चित्त जर जाग्यावर नसेल तुझं तर ते बाकी सगळी गोष्ट नसल्यासारखं आहे. तू असं समज तुझ्याजवळ चित्तच नाही, तुझ्याजवळ मनच नाही, तुझ्याजवळ बुद्धी नाही, तुझ्याजवळ ज्ञान नाही, काहीच उपयोग नाही तुझ्या ज्ञानाचा जर तुझं मन स्थिर नसेल. आणि तुझं मन स्थिर असेल
तर सगळ्या गोष्टीत तू स्थिर राहून आनंद घेऊ शकशील. किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. नंतर त्याचे सर्व व्यवहार विस्कटून जातात. त्याला कुठेच आनंद ना बाहेर ना आत आनंद मिळेल. म्हणून नेहमी चित्ताची प्रसन्नता आणि समतोलपणा जपावा लागतो. म्हणून चित्ताला जप. आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या चित्ताला जपण्याची चिंता करू नको. आधी स्वतःच्या चित्ताला जप. त्याला दुःख देऊन मला आनंद झालाय का हा विचार कर. त्याला बोलून टसटस बोलून मला आनंद झालाय का याचा विचार कर. त्याला मारून मला आनंद झालाय का याचा विचार कर. त्याच्यावर रागवून मला आनंद झालाय का त्याचा विचार कर. आणि जर त्याच्यातून आनंद मिळत नाही तर ते फोल आहे हे एकदा निश्चित ठरव तरी. आणि ठरवल्यानंतरच तुला खरा आनंद मिळेल. आतमध्ये सांगणारे जे संकेत आणि प्रत्येकाला लहानपणापासून आपण हा अनुभव घेतो. 2 आवाज आतून येतच असतात. हे करावं किंवा करू नये. ज्या दोन्ही वेळेस आपल्याला एक समतोल सल्ला आतून मिळत असतो. पण जो ऐकतो तर तो समतोल राहतो. जो ऐकत नाही तो वाहवत जातो. त्याचं जीवन निरर्थक आहे. आतला आवाज हा खरा आवाज आहे. आणि तेव्हा मग प्रश्न विचारले असतील रामांना की आता तुला बरं वाटतंय का? आता तुझ्या मनातली शंका गेली का? आता इतरांवर तू किती अवलंबून राहशील? इतरांच्या सुखावर तुझं दुःख किती वेळ अवलंबून राहील? हा प्रश्न विचारला. मग त्यांची जी निराशा आहे की माझ्या प्रजेतले माझा प्रजाजन दुःखी आहेत. ते म्हणते तू काळजी करू नको. त्यासाठी तू प्रयत्न कर. पण तू त्यांच्यासाठी स्वतः निराश होऊन कर्तृत्व शून्य होऊ नको. मग चित्तरूप आकाश आपल्या उदरात सर्व त्रैलोक्य धारण करते. आणि असं जे शांत चित्त आहे ना त्यामध्ये सगळं त्रैलोक्य धारण करतं ते चित्त. आता याचा माझा अनुभव नाही पण त्यांनी सांगितलेलं वाचते. निदान चित्तामध्ये शांती ठेवणे हे महत्त्वाचं आहे. पुढे त्या शांतीमध्ये काय येईल सांगता येत नाही. जमीन सुपीक आहे. जमीन आता या पावसाळ्याचे दिवस आहे. जमीन सुपीक करून ठेवली आहे. पाऊस पडतो आहे. जमीन अतिशय सुपीक असताना पावसाचं जर आगमन झालं, बी जर व्यवस्थित पेरलं असेल किती सुंदर पीक येईल. आपण कोणत्याही प्रकारचा विचार न करता असं शांत चित्त असेल एखाद्या भक्ताचं तर त्या भक्ताच्या चित्तामध्ये भगवंत स्वतः प्रवेश करतील आणि काय त्यांना पेरायचं ते पेरतील. आणि त्याला ते जी पेरणी झाली त्याचं जे पीक येईल त्याचा अनुभव स्वतःला येईल. त्याचा इतरांशी संबंध राहणार नाही. मी शांत आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी मिळाल्या. मी समाधानी आहे म्हणून भगवंतांचं प्रागट्य झालं. आणि भगवंत माझ्याकडून जे काही करून घेतात त्याचं समाधान त्या चित्ताला मिळणार आहे. जे चित्त आतापर्यंत अस्थिर होतं ते अस्थिर चित्त जेव्हा स्थिर होतं म्हणजेच नांगरणी झाली. जमीन सुपीक करून ठेवली. आणि अतिशय उत्तम विचारांची म्हणजे योगवसिष्ठासारख्या ग्रंथांची जर पेरणी झाली विचारांची तर बी कोणतं येणार आहे? मग आपल्याला पीक कोणतं पाहायला मिळणार आहे? जे इतरांना कसं देव डोलतो उंच पिकातून. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला आतून जाणवतील तेव्हा त्रैलोक्य धारण केल्याचं समाधान मिळेल. आता हे म्हणत असताना मी जोर देऊ शकत नाही कारण त्याचा अनुभव माझा नाही. पण जे ताई बोलतात किंवा गुरु सांगतात ते म्हणतात आहे की त्रैलोक्य धारण करतो तो जीव. त्याला अशक्य असं काहीच राहत नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे सगळे शब्द खरे आहेत. मग यथाकाली अहम स्फुरण रूप जाणीवेने व्यक्त दशेला येतं आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की मी अहम म्हणजे कोण? अहम ब्रह्मास्मी. ही जाणीव जेव्हा ते स्फुरण त्या जाणीवेमुळे येतं ना तेव्हा तो मुक्त झालेला जीव आहे. कारण तो कशातच अडकला. किती त्रास होतो हे सांगताना समजावून त्यांना. या सगळ्या गोष्टीतून बांध तोडून आणि तुझं चित्त जर स्थिर असेल रामा तर त्या ठिकाणी जे स्फुरण येईल. म्हणून रावणाचा वध करत असताना सुद्धा आणि सीतेशी विवाह होत असताना सुद्धा राम एकाच स्थितीत होते. आईला नमस्कार करत असताना सुद्धा प्रेम भरून असतील ती स्थिती एकच त्यांची की मला सगळ्या गोष्टींनी आनंद स्वरूप माता मिळाली, आनंद स्वरूप पिता मिळाले, आनंद स्वरूप पत्नी मिळाली, आनंद स्वरूप भाऊ मिळाला. हे सगळं माझं भाग्य आहे. या भाग्याने कृतज्ञ त्यांच्या मनामध्ये असेल त्यामुळे ते आनंदी समाधानी आहे. आणि वाईट करायचं असताना हे करत असताना माझ्या चित्ताची कोणत्याही प्रकारची शांती ढळले. एकदा फक्त त्यांचा प्रसंग आहे की ज्यावेळी त्यांनी समुद्राने त्यांना वाट दिली तेव्हा ते भयंकर त्यांना क्रोध आलेला आहे. रामांना चरित्रामध्ये एकदा. आणि तो क्रोधही आपल्या कल्याणाचा आहे कारण त्यांनी त्याला समजावून सांगितलं रामा तुम्हीच मला सांगितलं मर्यादेत राहा आणि मर्यादा जर मी सोडली तर कसं होईल बरं तुमच्या राज्याचं? तुम्ही नुसता एकटा लंकेचा विचार करताय की मला लंकेला इतका मर्यादित विचार रामा तुम्ही करताय. मी तरी काय करू? तुम्ही मला दिलेलं वचन, मी तुम्हाला दिलेलं वचन आणि तुम्ही मला दिलेला आशीर्वाद मर्यादेत राहण्यासाठी आहे ना.
अमर्याद होण्यासाठी नाही. आणि मी माझी काहीतरी गोष्ट कमी करणे ही माझी मर्यादेचं उल्लंघन आहे. इतका समुद्राचं पाणी हे माझं आवश्यक तत्व आहे. पंचमहाभूतांमधलं पाणी आहे मी. आणि मला तुम्ही सांगता, आणि हे तुम्हाला समजायला नको. तुम्ही जेव्हा मला असं म्हणता तेव्हा असं तुम्हाला समजायला नको. ह्यावेळी रामांचा क्रोध पहिल्यांदा, अरे मी विसरूनच गेलो. मला राग आला तेव्हा ते म्हणतात आहे की हे माझं जरी खरं असलं, चांगल्या कामासाठी असलं, तरी मी विसरूनच गेलो मला की मी तुझ्यावरती रागवलो. म्हणजे एक क्षण इतक्या शांत रामांना सुद्धा पुन्हा मायेने गाठलं आणि त्यांनी त्या गोष्टी केल्या समुद्राशी. समुद्रांनी त्यांना पुन्हा जागृत करून दिलं. हा जो क्रोध आहे तो क्रोध आला कुठून? विसरले स्वतःला विसरले, आला क्रोध. क्रोध चुकीचा नव्हता, पण त्यांच्या तो रामांचा क्रोध असल्यामुळे इतर जण त्यापासून शिकले. आपल्या क्रोधाला तर काहीच किंमत नाही. मग त्यांना आलेला क्रोध जगविख्यात झाला आणि पंचमहाभूतांचे स्वामी चिडतात. आणि जी आज्ञा पंचमहाभूतांना दिली आणि तेच तुम्ही करू नका म्हणता, हा प्रश्न विचारलाय समुद्राने. तुम्ही मला आज्ञा केली करा आणि करतोय मी, नाही केलं तर माझ्यावरती चिडता रामा. असं म्हटल्यावर रामांना ताडकन जाणीव झाली की आपण जे चिडतोय हा क्रोध आहे, हा चुकीचा आहे. जीवनात एकदा रागवले नाही, चिडले नाही, रडले नाही, फक्त निराश झाले होते. त्या निराशेत सुद्धा वसिष्ठांनी त्यांचा हात धरलाय आणि वसिष्ठांनी जे सांगितलं ते त्यांनी तंतोतंत पाळलंय. त्यामुळे हे जे रामचरित्र आहे ते रामचरित्र आपल्याला उद्धार करणारं आहे हे निश्चित आहे. मग आता या स्फुरण पावली जेव्हा स्वतः, मग तेव्हा एकदा जेव्हा त्यासाठी दुसरं पुन्हा एक उदाहरण मला वाटतं मी बोलली असेल की विसरून जातो माणूस की ज्या अवतारामध्ये आहे त्या अवतारामध्ये आपण जुनं काय सगळं विसरून जातो. ही माया आहे. कृष्णावतारामध्ये जेव्हा कृष्णाच्या समोर जेव्हा ती राक्षसी आली तेव्हा राक्षसी आली आईच्या मांडीवर झोपलेले यशोदेच्या. आणि समोर जसं या समुद्राचा संकेत आहे तसा कृष्णांच्या चरित्रातला आहे. आईच्या मांडीवर झोपले, समोर एवढा मोठा राक्षस आलाय. लागलीच तो म्हणाले, विसरून गेले स्वतःला की मी कृष्ण आहे. आणा रे, कोण आहे रे तिकडे, आणा बरं माझं धनुष्य. धनुष्य कृष्णावतारामध्ये, म्हणजे मूळ रूपाला ते आताच्या सध्याच्या अवताराला ते एक क्षण विसरले आणि म्हणाले आणा रे ते धनुष्य. ताबडतोब त्यांनी स्वतःला नियंत्रणात आणलं. नाही, आता मी रामावतारात नाही, आता मी कृष्णावतारात आहे हे जाणीव करून द्यावी लागली. हे अहमस्फुरण त्यांना व्हावं लागलं. हे अहमस्फुरण आहे. त्यांनी जरी अवतार घेतला तरी त्यांना जागृती त्या अवताराची होती. ते जागृती जी अवताराची आहे ते विसरले नाही. म्हणून त्यांनी कोण आहे रे तिकडे, आण माझं धनुष्य म्हटलं. ताबडतोब जाणीव झाली, नाही सध्या माझी लीला या ठिकाणी. ही त्यांची लीला आहे. आणि आपण जे विसरतो ते अज्ञान आहे, माया आहे. मग ह्या चित्ताचा जो तद्रूप भाव आहे, चिद्रूप भाव आहे, तो या सर्व कल्पनांचं बीज आहे. हे जे बीज आपल्या मनामध्ये निर्माण झाले ना, हे सत्य आहे, हे खरं आहे, हे खरं आहे, हे मला जे वाटतं ते खरं आहे, तो या सर्व कल्पनांचं बीज आहे. आणि तो जडभाग, ते दृश्य, भ्रांतिरूप जग होय. हे सगळं जे आपल्याला वाटतं म्हणजे सरळ सरळ अहमभावाचा त्याग करणं आवश्यक आहे. मला जे वाटतं तेच. वाचत असताना ग्रंथसुद्धा माझं खूप छान आहे, मी हा ग्रंथ वाचते म्हणजे मी काहीतरी विशेष आहे, हे सुद्धा माया आहे. माया किती सखोल आहे, ब्रह्म किती दूर आपल्यातच असल्यामुळे ते सारखं सांगते हे सुद्धा सोडून दे, हे सुद्धा सोडून दे, हे सुद्धा सोडून दे. तो जडभाग आहे. वाचतोय, करतोय, तो जडभाग आहे. उपासना जडभाग आहे. उपासनेवर अवलंबून असेल तर जडभाग आहे. त्यातून मिळाले जे ब्रह्मज्ञान आहे त्यामध्ये तू स्थिर राहा. स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थिर राहत असतील त्या सगळ्या उपासना तुला कामात पडतील. पण त्या उपासना म्हणजे अंतिम आहे असं समजू नको. आद्य सर्गामध्ये पृथ्वी, आप इत्यादी पंचभूते अस्तित्वात नसताना, रामांच्या आधीची गोष्ट, आद्य सर्गामध्ये पृथ्वी, आप इत्यादी पंचभूते अस्तित्वात नसताना निराकार अशा ब्रह्मदेवानं स्वप्नातील कल्पनेप्रमाणे पंचमहाभूतांची कल्पना केली आणि त्यामुळे सर्व भासमान होते. हे लक्षात ठेव रामा. त्यांनी ही कल्पना केली ब्रह्मदेवांनी आणि त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी ते सगळं निर्माण केलं. त्यात तू किती गुंतावा आपण, त्याची कल्पना. तो माझा पुत्र आहे, तो मी नाही आहे, तो माझा पुत्र आहे. माझा पुत्र असल्यामुळे त्यांनी त्याच्या मतीप्रमाणे, त्याच्या कल्पनेप्रमाणे पंचमहाभूतांची निर्मिती केली आणि ते सगळ्यामध्ये आपण जर अडकलो तर ते देहामध्ये अडकल्यासारखं होईल रे रामा. हा एकच ब्रह्मदेव 3 प्रकारांनी स्वतःला एखाद्या स्वप्नाप्रमाणे बघतो. हा स्वतः ब्रह्मदेव आपल्या स्वतःला 3 पद्धतीने बघतो. पर्वत, नद्या इत्यादी स्थूल पदार्थ म्हणजे त्याचा विराट देह. लक्षात घे रामा,
की पर्वत, नद्या इत्यादी स्थूल पदार्थ म्हणजे त्याचा विराट देह, या स्थूलाची उत्पत्ती, स्थिती, लय यांना साक्षीभूत अशा दीर्घ संवेदीच्या रूपाने तो विराटाला अहंभावनेने जाणणारा तो वैश्वानर आहे. त्यातीलही सूक्ष्म संवेदेमुळे, ज्ञानशक्तीमुळे तोच हिरण्यगर्भ होतो आणि याची 3 रूपे मिथ्या आहेत असे ब्रह्मदेव जाणतो. म्हणजे बघा, विराट, वैश्वानर आणि हिरण्यगर्भ ही माझी 3 रूपं आहेत, मी नाही. आता आपला देह आणि आपले विचार काय त्याच्यापुढे? त्यांनी सांगितलं विराट रूप आहे, जे विराट रूपाने आपल्या समोर आहे. या अहंभावनेने जाणणारा जो वैश्वानर आहे तो, तिसरा हिरण्यगर्भ म्हणजे ज्यापासून उत्पत्ती झाली तो, हे तिन्ही गोष्टी पेक्षाही मी वेगळा आहे, त्याही पेक्षा मी वेगळा आहे. म्हणजे हे सगळ्या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टी माझ्यापासून निर्माण झालेल्या आहेत, मी नाही. मी आणिक वेगळा आहे, माझ्यापासून निर्मिती, मी आणि माझं, मी वेगळा आणि माझं जे जे आहे, माझा ब्रह्मदेव, माझी माया, माझी सगळी ही जी दिसते ब्रह्मांडाची किंवा ती माझी आहे, मी नाही. मी त्याच्यामध्ये आहे पण मी नाही, पूर्णपणे मी तो नाही. कथा कोणती आणि कशी सांगावी 2 मिनिटात वाचते आणि थांबते, कारण की इथे हा आपला भाग, इथे ही गोष्ट संपते. रामा हे सर्व निर्माण झालेलं नसून दृश्य जगताच्या रूपाने फक्त भासमान होते रे. चित्ताची निर्मिती असते, हे मी तुला आता हृदयंगम आकर्षक गोष्टीच्या रूपाने सांगतो म्हणते. आता वशिष्ठ म्हणतात आहे, तुला ज्ञान खूप दिलं, आता ज्ञानाचा कंटाळा आला असेल किंवा एकसारखी एकच गोष्ट बोलण्यापेक्षा मी आता आश्चर्यकारक गोष्टीच्या रूपाने तुला सांगणार आहे. ही गोष्ट युक्तिसिद्ध आणि माधुर्याने ओथंबलेली आहे. युक्ती आहे त्याच्यामध्ये आणि गोडवा आहे. माधुर्याने ओथंबलेली असल्यामुळे ती लक्षपूर्वक ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याच्या शंकांचे निरसन करून त्याच्या हृदयात पाण्यामध्ये टाकलेल्या तेलाच्या बिंदूप्रमाणे पसरेल. पाण्यामध्ये टाकलेल्या तेलाच्या बिंदूप्रमाणे पसरेल. मी सांगितलेलं जर मनापासून ऐकायचं असेल, श्रवणकर्ता कसा असला पाहिजे, असं श्रवण जो करेल त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जसा बिंदू पडतो तेलाचा आणि ते जसा पसरतं तसं तुझ्या चित्तामध्ये पसरेल. कारण ती अतिशय आश्चर्यकारक आहे, युक्तिसिद्ध आहे आणि माधुर्याने ओथंबलेली आहे अशी गोष्ट मी सांगतो. रामा, कोणत्याही कथेचे रहस्य ध्यानात घे. ते हृदयामध्ये स्थिर होणे आवश्यक असते. जी गोष्ट आता वाचली तेवढी स्थिर कर. उद्या काय सांगणार आहे ते तुझ्या मनात ठेव. आनंद आहे, ओथंबलेली प्रतिक्रिया आहे. ज्या गोष्टीत योग्य उपमा नसतात, शब्दयोजना नेमकी आणि मधुर नसते, अशी कळायला कठीण असते. शब्दयोजना चांगली नसेल, बोलणारा चांगला नसेल, समजून घेणारा चांगला, तर थोडंसं कठीण जातं रे रामा. त्यामुळे मी गोष्टी रूपात येण्याचा प्रयत्न करतो आणि त्या गोष्टींनी अतिशय वेगळी आणि आश्चर्यकारक अशी गोष्ट तुला सांगतो, जी अभिनिवेशाच्या क्रोधाच्या भरात प्रतिपादन करून सांगितलेली असते व जिच्यामध्ये मुद्द्याला सोडून किंवा अर्धवट वर्णन केले जाते अशी गोष्ट मनात उतरत नाही. काहीच्या काही बोललं, कोणताही मुद्दा कुठेही घेतला तर तो पटत नाही. अतिशय सुंदर रीतीने युक्तिसिद्ध आणि माधुर्याने ओथंबलेली कथा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मग राखेत टाकलेल्या आहुतीप्रमाणे ती निष्फळ होते. जर अशी कथा असेल तर ती ऐकून लोक विसरून जातात. माझे योग वसिष्ठ जे ग्रंथ आहे ना, तो विसरण्यातला नाही आहे. मी सर्व प्रकाराने प्रयत्न केले आहेत, गोष्टी रूपाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून तुझ्या हृदयामध्ये ती स्थिर व्हावी. उलट सूर्यप्रकाशामुळे सर्व वस्तू स्वच्छ दिसून येतात, त्याप्रमाणे नानाविध अर्थपूर्ण आख्याने, छोट्या चटकदार गोष्टी, रसिकांचे मन वेधून घेणारी आध्यात्मिक काव्ये, नाटके, निबंध अशा लोकपरिचित दृष्टांताच्या साह्याने प्रतिपाद्य नेमके ध्यानी येईल रे तुझ्या. श्रोत्यांच्या हृदयातील अज्ञानंगार नाहीसा करून त्यांना विशुद्ध ज्ञानदृष्टी प्राप्त होईल यासाठी मी प्रयत्नरत आहे. अशा प्रकारच्या कथा सांगितल्या असता काय होतं? अशा प्रकारच्या कथा जेव्हा सांगितल्या जातात त्या वक्त्याला आणि श्रोत्यांना बहुमूल्य अशा ज्ञानाचा आणि मनोरंजनाच्या आनंदाचा लाभ करून घेता येतो. प्रयत्न पहा ऋषींचे कसे आहे, सततचं ज्ञान नाही. आता ब्रह्मदेवांचं हे चित्र आहे, ज्या ठिकाणी अनेक ब्रह्मदेव आपल्याला समोर हंसावर बसून आलेले दिसतात. एक ब्रह्मदेव आहे आणि अनेक ब्रह्मदेव असे त्यांच्या समोर आले. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ही जी आहे, अवकाशातून ब्रह्मदेवाला 10 सर्ग आणि त्यांचे निर्माते ब्रह्मदेव इंद्रपुत्र दिसतात. उत्पत्ती प्रकरण लेख क्रमांक 29. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्जन
पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.